नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 5 हीट या लेसनचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आज आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल सॉल्व्ड एक्झाम्पल्स 3 आहेत, तर ते तिन्ही पण सॉल्व्ड एक्झाम्पल्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जे एक्सरसाइजमध्ये न्यूमेरिकल्स आहेत ते जर तुम्हाला हवे असतील तर ते आपण एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ओके, सो सॉल्व्ड एक्झाम्पल्समधला फर्स्ट एक्झाम्पल जो की तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तर एक्झाम्पल असं आहे की हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू राइज द टेम्परेचर ऑफ 5 किलोग्राम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे की 5 किलोग्राम पाणी आहे, पाणी किती आहे 5 किलोग्राम, त्याचं टेम्परेचर वाढवायचं आहे. टेम्परेचर आहे किती 20 डिग्री सेल्सिअस, वाढवायचं आहे कुठपर्यंत 100 डिग्री सेल्सिअस. ओके, सो अशा पद्धतीने जेव्हा प्रश्न असेल की ज्या ठिकाणी हीट किती ॲब्झॉर्ब केली आहे किंवा हीट किती दिली आहे किंवा हीटमध्ये काय एक्सचेंज झालं आहे, अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न असेल तेव्हा आपण एक फॉर्म्युला वापरतो, तो म्हणजे Q इज इक्वल टू MC डेल्टा T. ओके, सो आता या ठिकाणी Q म्हणजे काय असतं, Q म्हणजे हीट असते की जी त्या ऑब्जेक्टनी ॲब्झॉर्ब केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर M इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, त्यानंतर C म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट, आणि डेल्टा T म्हणजे की टेम्परेचरमधला फरक. म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर काय आहे 20 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी टेम्परेचरमध्ये फरक आहे. मग तो जो टेम्परेचरमध्ये किती फरक आहे 80 डिग्री सेल्सिअसचा, तर तो या ठिकाणी आपण डेल्टा T म्हणजेच टेम्परेचरमधला फरक या ठिकाणी लिहिणार आहोत. ओके, सो हे होतं बेसिक. आता आपण ॲक्च्युअल आपले एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊया. सो आपल्याला एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा गिवन काय आहे ते आपण बघूया. आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतोय. नसेल क्लिअर दिसत तर या ठिकाणी 3 डॉट्स आहेत, त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवू शकता. ओके, सो आता या ठिकाणी गिवनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वॉटरचं मास सांगितलेलं आहे 5 किलोग्राम आहे. सो मास ऑफ वॉटर 5 किलोग्राम 5 kg आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय फॉर्म्युला वापरायचा आहे, Q इज इक्वल टू MC डेल्टा T. याच्यामधलं M आपल्याला मिळालेलं आहे, C आपल्याला ऑलरेडी दिलेलं असतं कारण C चेंज होत नाही, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कधीच चेंज होत नाही. आणि वॉटरसाठी या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण आपण पाहिलं होतं, एक चार्ट आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज दाखवलेल्या होत्या. आय थिंक सो पेज नंबर 86 वरती तो चार्ट आहे, ज्यावरती आपण सगळ्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज आपल्याला एका टेबलमध्ये दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण वॉटरचा अभ्यास करतोय. तर वॉटरसाठी जे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी रिक्वायर्ड आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू इज इक्वल टू C. या ठिकाणी तुम्हाला इज इक्वल टू M लिहायचं आहे. ओके, हां इथे C आहे, सॉरी. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू C इज इक्वल टू वॉटरसाठी 1 किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, प्रत्येक वेळी वॉटरसाठी ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असणार आहे, C हेच असणार आहे की 1 किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. वॉटर कशामध्ये किलोग्राममध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, डेल्टा T फाइंड आउट करायचं आहे. सो डेल्टा T इज इक्वल टू T2 मायनस T1. आता या ठिकाणी T2 काय आहे 100 डिग्री सेल्सिअस, T1 काय आहे 20 डिग्री सेल्सिअस, 100मधून 20 गेले 80 डिग्री सेल्सिअस आलेला आहे डेल्टा T. ओके, सो अशा पद्धतीने आपण बेसिक इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. आता आपल्याला ॲक्च्युअल जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करायचं आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारलेलं होतं की किती हीट एनर्जी नेसेसरी आहे, म्हणजे या ठिकाणी हीट एनर्जी किती रिक्वायर्ड आहे, रिक्वायर्ड हीट एनर्जी आपल्याला विचारलेली आहे. ओके, सो आता या ठिकाणी रिक्वायर्ड हीट एनर्जीसाठी फॉर्म्युला काय आहे आपण आत्ताच इथे लिहिलेला आहे, Q इज इक्वल टू M इंटू C इंटू डेल्टा T. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत, जस्ट आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. M म्हणजे असणार आहे 5 इंटू C म्हणजे असणार आहे 1 इंटू डेल्टा Dची व्हॅल्यू या ठिकाणी आपण घेतलेली आहे 80. ओके, अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. सो 5 1 जा 5 इंटू 80, 8 पंचे 40, 400. ओके, किलो कॅलरी, कारण आपलं जे हीट असणार आहे तर ते किलो कॅलरीमध्ये मेजर केलं जाणार आहे. सो Qची व्हॅल्यू आलेली आहे 400 किलो कॅलरी. ओके, सो आता या ठिकाणी इथे गिवन, इथे सॉल्युशन तुम्ही लिहू शकता. ओके, सो या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला देऊ शकता आणि अशा पद्धतीने आपलं हे आन्सर आलेलं आहे.
ओके, तसं पण तुम्हाला पुस्तकामध्ये सॉल्व करून दिलेलंच आहे, तुम्ही त्याच पद्धतीने सोडवलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने सोडवलं तरी पण चालेल. सो देअरफॉर आता आपला फायनल आन्सर काय येणार आहे, आपण जस्ट गिवनच्या म्हणजे आपण ज्याप्रमाणे एक स्टेटमेंटमध्ये आन्सर लिहितो त्याप्रमाणे आपण कसं लिहिणार आहोत, जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. देअरफॉर द हीट एनर्जी necessary to raise the temperature of water is 400 kilocalorie. Therefore, the heat energy necessary to raise the temperature of water is 400 kilocalorie. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार होतो. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून काही चेंजेस करायचे असतील, जसं की तुम्हाला या ठिकाणी क्यू म्हणजे काय ते लिहायचं असेल, तुम्ही गिवनमध्ये ते लिहू शकता, किंवा त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा लिहायचं असेल, आधी तुम्ही फॉर्म्युला लिहिणार असाल तर तसं करू शकता. ओके, हे जस्ट बेसिक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे की अ कॉपर स्पेअर ऑफ 100 ग्राम मास इज हीटेड टू रेज इट्स टेम्परेचर टू 100 डिग्री सेल्सिअस. आता एक कॉपर स्पेअर आहे. ओके, कॉपर स्पेअरचं मास सांगितलेलं आहे की 100 ग्राम आहे. सो त्याचबरोबर त्याचं टेम्परेचर वाढवलेलं आहे बाय हीटिंग. आता टेम्परेचर वाढवलं याचा अर्थ अधिक काहीतरी टेम्परेचर असणार आहे. सो आधीचं टेम्परेचर माहिती आहे का, नाही, आपल्याला डायरेक्ट फायनल टेम्परेचर माहिती आहे. आणि त्याच्यानंतर अँड इज रिलीज्ड इन वॉटर. आता या ठिकाणी ते पाण्यामध्ये रिलीज केलेलं आहे. पाण्याचं मास आहे 195 ग्राम आणि टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस इन अ कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटरचं स्ट्रक्चर आपण याआधी ऑलरेडी बघितलेलं आहे. आता काय मला जास्त व्यवस्थित ड्रॉ नाही करता येणार आहे, बट आपण ते सगळं व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. या ठिकाणी हीट रेजिस्टंट लीड लावलेलं असतं जेणेकरून हीट बाहेरच्या आत येऊ नये, आतली बाहेर जाऊ नये. आणि या ठिकाणी पूर्ण व्हॅक्यूम असतं आणि या ठिकाणी जे आहे कॉपर वेसल असतं आणि या कॉपर वेसलमध्ये जे पाणी आहे त्याचं मास आपल्याला सांगितलेलं आहे की 195 ग्राम आहे. ओके, आणि त्याचबरोबर त्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. आणि इफ द मास ऑफ कॅलोरीमीटर इज 90 ग्राम आणि हे जे कॅलोरीमीटर आहे याचं मास काय आहे 50 ग्राम आहे. ओके, सो 50 ग्राम याचं मास आहे. आता जर पाण्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अर्थातच कॅलोरीमीटरचं पण 20 डिग्री सेल्सिअस असणार आहे, कारण पाणी कशामध्ये आहे, कॅलोरीमीटरमध्ये आहे. सो कॅलोरीमीटरचं टेम्परेचर काय झालं 20 डिग्री सेल्सिअसच झालं. आता काय केलं आहे की हा जो बॉल आहे ज्याला की आपण हीट केलं आहे अप टू 100 डिग्री सेल्सिअस, बॉल कितीचा आहे 100 ग्रामचा आहे. हा बॉल आपण टाकलेला आहे या कॅलोरीमीटरमध्ये हीट केल्यानंतर, म्हणजे बॉलचं टेम्परेचर काय असताना 100 डिग्री सेल्सिअस असताना आपण हा बॉल कोणामध्ये टाकलेला आहे, कॅलोरीमीटरच्या पाण्यामध्ये टाकलेला आहे. आता कॅलोरीमीटरमधलं जे पाणी आहे त्याचं मास आपल्याकडे आहे, त्याचं टेम्परेचर आपल्याकडे आहे, पण जेव्हा हा बॉल आपण कॅलोरीमीटरमध्ये टाकू तेव्हा अर्थातच या बॉलची जी हीट आहे तर ती कॅलोरीमीटर आणि कॅलोरीमीटरमधलं पाणी ॲब्झॉर्ब करणार आहे. म्हणजे बॉल स्वतःची हीट लॉस्ट करणार आहे आणि ती कोण घेणार आहे, कॅलोरीमीटर आणि कॅलोरीमीटरमधलं पाणी घेणार आहे. ओके, मग जेव्हा कॅलोरीमीटर आणि कॅलोरीमीटरमधलं पाणी त्या बॉलची हीट ॲब्झॉर्ब करेल तेव्हा त्यांचं टेम्परेचर अर्थातच वाढणार आहे. ओके, आणि मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट विल बी द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ दी वॉटर. आणि मग ते वाढलेलं टेम्परेचर काय असावं पाण्याचं तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अर्थात आता हा बॉल जेव्हा आपण याच्यामध्ये टाकू तेव्हा जे टेम्परेचर पाण्याचं होणार आहे तेच कॅलोरीमीटरचं आणि तेच टेम्परेचर या स्पेअरचं होणार आहे, कारण तिघांचं टेम्परेचर सेमच राहतं जेव्हा हीट एक्सचेंज होते तेव्हा. आता या ठिकाणी आपण ते एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेलच. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण गिवन लिहिणार आहोत आणि जे पण प्रश्नामध्ये आहे ते सगळं आपण सॉल्व करणार आहोत. सो प्रश्नामध्ये 3 गोष्टी सांगितल्यात. एक तर कॉपरचा तो स्पेअर आहे, त्याचबरोबर कॉपरचं ते कॅलोरीमीटर आहे आणि वॉटर आहे. सो फॉर कॉपर स्पेअर, आधी कॉपर SPHER, आधी आपण कॉपर स्पेअरबद्दल समजून घेऊया. कॉपर स्पेअरचं मास काय आहे या ठिकाणी 100 ग्राम आहे. आता डेल्टा टी आपण या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत, Q इज इक्वल टू MC डेल्टा टी. का तर या ठिकाणी आपल्याला परत हीट किती घेतली किती दिली हेच फाइंड आउट करायचं आहे. सो जेव्हा हीट किती घेतली किती दिली हे जेव्हा असेल तेव्हा आपण Q इज इक्वल टू MC डेल्टा टी हा फॉर्म्युला वापरतो. डेल्टा टी म्हणजे काय, डिफरन्स इन बिटवीन टेम्परेचर. सो या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की त्या स्पेअरचं टेम्परेचर किती झालं होतं हीट केल्यानंतर 100 डिग्री सेल्सिअस, पण आधी किती होतं सांगितलं आहे का, नाही. सो आधीचं आपण T सपोज करूया आणि T लिहून टाकूया. आणि आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कॉपरसाठी नेहमी 0.1 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअसच असणार आहे. या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायच्या आहेत
कॉपरसाठी असेल किंवा वॉटरसाठी असेल, दोघांची आपण तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बाय हार्ट करायची आहे. सो क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी. एम किती आहे 100 आहे, इंटू सी किती आहे 0.1 आहे, इंटू डेल्टा टी म्हणजे 100 डायरेक्ट 100ला डिग्री सेल्सिअस नको, 100 मायनस टी. याला तुम्ही इक्वेशन 1 देताय का, तर हे आपण ज्याप्रमाणे कॉपर स्पेअरचं फाइंड आउट केलं तसंच अजून आपल्याला कॅलोरीमीटरचं आणि वॉटरचं पण फाइंड आउट करायचं आहे. सो नेक्स्ट फॉर वॉटर. वॉटरचं मास आपल्याला इथं आपण M1 लिहूया. वॉटरचं मास आपल्याला 195 ग्राम सांगितलेलं आहे. डेल्टा T1 लिहिणार आहोत आपण, कारण सेम नको यायला व्हॅल्यूज म्हणून. आता वॉटरचं आपल्याला आधीचं मास सांगितलं आहे, आधीचं टेम्परेचर सांगितलं आहे, नंतरचं टेम्परेचर सांगितलं आहे का? नंतरचं म्हणजे केव्हा, जेव्हा तो बॉल आपण त्या पाण्यामध्ये टाकू तेव्हाचं टेम्परेचर सांगितलेलं आहे का? नाही. सो आपल्याला तेव्हाचं टेम्परेचर T सपोज करायचं आहे आणि आधीचं टेम्परेचर -20. ओके, -20 सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि वॉटरसाठी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही 1 असते. ओके, 1 किलो कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, सो आता या ठिकाणी सेम फॉर्म्युला C1 लिहा या ठिकाणी पण, आणि या ठिकाणी पण Q1 इज इक्वल टू M1 इंटू C1 इंटू डेल्टा T1. M1 काय आहे 195. आपण 1 का लिहिते तुम्हाला कळलं असेल. तुम्ही या ठिकाणी 1च्या ऐवजी W पण लिहू शकता, तुम्हाला वॉटरसाठी आहे असं डिफरन्शिएट करायचं असेल तर. 1 इंटू C1ची व्हॅल्यू 1 आहे इंटू T-20. ओके, हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. आता त्याच्यानंतर आपण याच पद्धतीने सेम कॉपर कॅलोरीमीटरसाठी पण फाइंड आउट करूया. ओके, कॅलोरीमीटर. आता कॅलोरीमीटरसाठी मास आपण M2 लिहूया, किती आहे 50 ग्राम आहे. त्याचबरोबर टेम्परेचरमधला डिफरन्स आपल्याला कॅलोरीमीटरचं आधीचं टेम्परेचर सांगितलं, नंतरचं सांगितलं का नाही, नंतरचं जे वॉटरचं येईल तेच कॅलोरीमीटरचं येणार आहे. सो T-20. त्याच्यानंतर आपल्याला C2 फाइंड आउट करायचं आहे. आता आपण कॉपर स्पेअरसाठी सी काय लिहिलेलं आहे 0.1, म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कॉपरची काय आहे 0.1. मग कॉपर कॅलोरीमीटरची पण 0.1, कारण कॉपरच आहे दोघांमध्ये. सो 0.1 कॅलोरीग्राम पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, सो Q2 इज इक्वल टू M2 इंटू C2 इंटू डेल्टा T2. M2 काय आहे 50 आहे, इंटू C2 काय आहे 0.1 आहे, इंटू T-20. ओके, तर अशा पद्धतीने हे आले आपलं थर्ड इक्वेशन. हे फर्स्ट, हे सेकंड आणि हे थर्ड इक्वेशन. आता मी आधी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा आपण तो मेटल स्पेअर किंवा कॉपर स्पेअर त्या कॅलोरीमीटरच्या पाण्यामध्ये टाकू तेव्हा जो मेटल स्पेअर असणार आहे तो काय करणार आहे, आपल्याकडची हीट रिलीज करणार आहे. आणि ती हीट कोण ॲक्सेप्ट करणार आहे, कॅलोरीमीटर आणि कॅलोरीमीटरमधलं पाणी. ओके, सो इथे आपण लिहिणार हीट लॉस्ट बाय कॉपर लिहा. कॉपर स्पेअर इज इक्वल टू कोणी गेन केलेली आहे, हीट गेन्ड बाय वॉटर. कुठलं वॉटर, वॉटर इन कॅलोरीमीटर. स्पेलिंग बघा कॅलोरीमीटरची काय आहे, आय थिंक इथे ई नाही आहे. ओके, आणि प्लस अजून कोण वॉटर गेन करणार आहे, कॅलोरीमीटर स्वतः. सो हीट गेन्ड, आय होप तुम्हाला हे सगळं समजते, खूप इझी आहे, बाय कॅलोरीमीटर. ओके, सो हीट लॉस्ट बाय कॉपर काय येणार आहे Q, हीट गेन बाय वॉटर काय येणार आहे Q1, आणि हीट गेन बाय कॅलोरीमीटर काय येणार आहे Q2. सो प्लस Q2. हे कुठून आलं, फ्रॉम 1, 2 and 3, म्हणून याला नंबरिंग द्यायचे होते. ओके, सो आता Qची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का, तर आहे. Qची व्हॅल्यू काय आहे 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस T. ते आपण इथे लिहूया Qची व्हॅल्यू. सो 100 इंटू 0.1 इंटू 100 मायनस T. त्याच पद्धतीने आपल्याकडे Q1ची पण व्हॅल्यू आहे, ती पण आपण लिहूया. काय करायचं, इक्वलचं साईन आणि 195 इंटू 1 इंटू T-20. परत काय करायचं आहे, प्लस Q2ची व्हॅल्यू जी की आपल्याकडे या ठिकाणी आहे. ओके, सो 50 इंटू 0.1 इंटू T-20. अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला यानंतर या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत तर त्याच्यापासून टीची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची आहे. आता आपण या सगळ्या हे जे काही सगळे इक्वेशन आहेत या ठिकाणी काउंट्स नको होता, हे जसे काही इक्वेशन आहे त्यांना आपण सिम्प्लिफाय करूया. सो 100 मल्टिप्लाय बाय 0.1 आहे. आता 100 मल्टिप्लाय बाय 0.1चं उत्तर काय येणार आहे, अर्थातच 10 येणार आहे, आणि 100 मायनस T. ओके, सो इज इक्वल टू या ठिकाणी 195 इंटू 195 आणि ब्रॅकेटमध्ये आहे T-20 प्लस 50 इंटू 0.1 केलं तर काय येईल, 10 कटआउट होईल आणि एकच फक्त 5 राहील. सो 5 इंटू T-20. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता हे सॉल्व करताना आपल्याला 10नी आधी याला मल्टिप्लाय करावं लागेल, मग 10नी याला मल्टिप्लाय करावं लागेल.
सो 10 याला मल्टिप्लाय केला 1000 येईल मायनस टी 10t येईल 10t ओके 10t येईल इज इक्वल टू आता हे आणि हे या दोघांचे आपण काय करूया ॲडिशन करूया. दोघांमध्ये पण हा ब्रॅकेट कॉमन आहे सो तो आपण इथे लिहूया. दोघांमध्ये पण कॉमन आहे तर एकदाच लिहायचं ओके. सो आता जसं आपण हे अशा पद्धतीने ब्रॅकेट सॉल्व केला त्याच पद्धतीने हा ब्रॅकेट पण आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याआधी आपण यांचे ॲडिशन करूया 200 येईल आणि हा ब्रॅकेट आता आपल्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे 200ने आधी याला मल्टिप्लाय करायचं मग 200ने याला मल्टिप्लाय करायचं. सो 200t मायनस 2 2 4 1 2 3 ओके आणि या ठिकाणी आहे 1000 मायनस 10t ओके. सो आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे त्यासाठी आपण 10tला इकडे शिफ्ट करूया 4000ला इकडे शिफ्ट करूया. शिफ्ट झाल्यानंतर त्यांचे साईन जे आहेत तर ते पण चेंज होतील 200t प्लस होईल या ठिकाणी प्लस 10t 210t येईल आणि या ठिकाणी 5000 येईल. आता टीला आपण इथेच ठेवूया आणि हे 210ला आपण इकडे शिफ्ट करूया म्हणजे ते डिवाइड होईल ओके. 0 0 कटआउट होतील. 21नी तुम्हाला डिवाइड करायचं आहे 500ला आणि जेव्हा तुम्ही डिवाइड कराल तेव्हा तुमचं उत्तर येणार आहे 23.8 डिग्री सेल्सिअस आणि हेच काय असणार आहे टेम्परेचर ऑफ दी वॉटरचं नवीन तयार झालेलं टेम्परेचर नवीन तयार झालेलं मॅक्झिमम टेम्परेचर आणि जे वॉटरचं असेल तेच कॅलोरीमीटरचं असणार आहे तेच स्पेअरचं असणार आहे पण जस्ट आपल्याला वॉटरचं विचारले तर आपण वॉटरच लिहूया. देअरफॉर मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर विल बी किती होणार आहे 23.8 डिग्री सेल्सिअस सिम्पल. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हा होता एक्झाम्पलचा फर्स्ट पार्ट ओके ज्याच्यामध्ये की आपण सगळं गिवन वगैरे लिहिलं होतं. तुम्ही आता डायग्राम काढायचं तर काढू शकता ओके. आणि हा आहे एक्झाम्पलचा सेकंड पार्ट. सो इन दिस वे आपण हे सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. आता आपण शेवटचे एक्झाम्पल पाहतो आहे थर्ड एक्झाम्पल. सगळे एक्झाम्पल्स खूप इझी आहेत आणि खूप एन्जॉय करतो आहे आपण एक्झाम्पल्स. आता आपण पाहूया थर्ड एक्झाम्पल. मित्रांनो आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहतो आहे. थर्ड एक्झाम्पल जरासं वेगळं आहे. एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. एक्झाम्पल असं आहे की इफ 80 ग्राम स्टीम ऑफ टेम्परेचर 97 डिग्री सेल्सिअस इज रिलीज्ड ऑन ॲन आईस स्लॅब ऑफ टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय की एक आईस स्लॅब आहे एक आईसची लादी आहे त्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस ओके आणि याच्यावरती स्टीम सोडलेली आहे. स्टीमचं टेम्परेचर आहे 97 डिग्री सेल्सिअस आणि स्टीम आहे 80 ग्राम. सो प्रश्न असा आहे की हाऊ मच आईस विल मेल्ट किती आईस मेल्ट होईल. आता अर्थातच स्टीमचं टेम्परेचर जास्त आहे सो स्टीममुळे आईस मेल्ट होणारच आहे ओके. सो ते किती मेल्ट होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफॉर्म टू द आईस किती एनर्जी ट्रान्सफॉर्म केली जाईल आईसकडे वेन द स्टीम विल बी ट्रान्सफॉर्म टू वॉटर जेव्हा स्टीम वॉटरमध्ये ट्रान्सफॉर्म केली जाईल तेव्हा त्याच्यापासून किती एनर्जी किंवा किती हीट ही आईसकडे ट्रान्सफॉर्म केली जाणार आहे. आता याच्यामध्ये लिक्विडचा कुठून प्रश्न आला तर हे एक लक्षात घ्या की जेव्हा आपण स्टीमपासून आईसला मेल्ट करायला जातो आहे तेव्हा आधी या स्टीमचं आपल्याला वॉटरमध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे. म्हणजे 97 डिग्री सेल्सिअसचं जर स्टीम असेल तर त्याचं आपल्याला 97 डिग्री सेल्सिअसचं वॉटर करावं लागणार आहे. 97 डिग्री सेल्सिअस वॉटरचं आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस वॉटर करावं लागणार आहे आणि मग इथून आपण 0 डिग्री सेल्सिअस आईसकडे जाणार आहोत ओके. असं डायरेक्ट आपल्याला स्टीम टू आईस जाता येत नाही. आधी स्टीमचं तेवढ्याच टेम्परेचरचं वॉटर करावं लागतं त्या टेम्परेचरचं 0 डिग्रीचं वॉटर करावं लागतं आणि 0 डिग्रीच्या वॉटरपासून आपण 0 डिग्रीच्या आईसपर्यंत जाऊ शकतो ओके. सो हे गणित वेगळं आहे कारण या ठिकाणी आपल्याला लॅटेंट हीट वापरायची आहे. कारण आपण जेव्हा स्टीमपासून वॉटरमध्ये जातो आहे म्हणजेच गॅशियस स्टेटमधून लिक्विड स्टेटमध्ये जातो आहे किंवा लिक्विड स्टेटमधून सॉलिड स्टेटमध्ये जातो आहे तेव्हा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन घडून येतं. सो या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त क्यू काढायचं नाही आहे तर लॅटेंट हीटचा पण वापर करायचा आहे. म्हणजे आपण क्यू इज इक्वल टू MC डेल्टा टी तर वापरणार आहोतच पण त्याचबरोबर लॅटेंट हीटचा फॉर्म्युला पण वापरणार आहोत. सो लेट अस सी की हे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे. तुमच्या बुकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व करून दिलेलं आहे. अर्थातच ते सॉल्व्ड एक्झाम्पल आहे पण तरीही अनेक जणांचे कमेंट्स होते की सॉल्व्ड एक्झाम्पल पण घ्या. सो त्याच्यामुळे सॉल्व्ड एक्झाम्पलचा व्हिडिओ केलेला आहे. सो बुकमध्ये खूप छान स्टेप बाय स्टेप दिले. सो आपण त्यातल्याच काही स्टेप्स घेणार आहोत. तर पहिल्यांदा एकतर आपल्याला आईसचं त्याचबरोबर वॉटरचं लॅटेंट हीट माहिती पाहिजे. ते लॅटेंट हीट नेहमी सेम असतं कुठे चेंज नाही होत. सो ते लक्षात ठेवायचं की लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस. आता लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे आईसचं कशामध्ये रूपांतर होते वॉटरमध्ये. सो आईसचं जेव्हा वॉटरमध्ये रूपांतर होतं तेव्हा त्या ठिकाणी काय असतं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. अर्थात ते इथे नाही लिहायचं आहे. लॅटेंट हीट ऑफ आईस
सो लॅटेंट हीट ऑफ आईस नेहमीच काय असणार आहे 80 कॅलरी पर ग्राम असणार आहे. पण या ठिकाणी आपल्या बुकमध्ये लॅटेंट हीट आणि खाली मेल्ट लिहिलेलं आहे, म्हणजे मेल्टिंग लॅटेंट हीट आपल्याला सांगितलेलं आहे. सो तुम्ही पण या ठिकाणी मेल्ट लिहायचं आहे आणि 80 कॅलरी पर ग्राम. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लिहायचं आहे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर, कारण या ठिकाणी वॉटरचं कशामध्ये कन्वर्जन होते, स्टीमचं कशामध्ये कन्वर्जन होते, वॉटरमध्ये. ओके. सो या ठिकाणी आपल्याला लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन वॉटर पण लिहायचं आहे. सो लॅटेंट हे तुमच्या बुकमध्ये पण आहे, बुकमधून पण लिहू शकता. सो लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर. लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटरसाठी त्यांनी एल आणि खाली VAP घेतले. तुम्ही पण अशाच पद्धतीने सिम्बॉलिक लँग्वेज वापरू शकता आणि बुकमध्ये खूप चांगलं दिले. सो आपण बुकमधलंच कंटिन्यू करणार आहोत आणि अर्थात बुकमधलंच लिहिणं तसं जास्त चांगलं असं मला वाटतं. सो काही गणितं जी बुकमध्ये व्यवस्थित सविस्तर सांगितलेली आहे ती आपण बुकमध्येच लिहिणार आहोत आणि काही याच्यामध्ये आपण जर एक्स्ट्रा स्टेप ॲड करू शकतोय तर ते आपण आपल्या मनाने पण लिहू शकतो. ओके. जसं की आपण सेकंड एक्झाम्पल केले की त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काही स्टेप्स ॲड केल्या होत्या. सो आपण तशा पद्धतीने पण करू शकतो. सो 540 कॅलरी पर ग्राम. ओके. लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर काय आहे 540 कॅलरी पर ग्राम आहे आणि लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस काय आहे 80 कॅलरी पर ग्राम आहे. ओके. सो आता या ठिकाणी काय होते, जसं की मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा स्टीमचं आपल्याला आईसमध्ये कन्वर्जन करायचं आहे तर त्याआधी त्या टेम्परेचरच्या स्टीमचं त्या टेम्परेचर ऑफ वॉटरमध्ये कन्वर्जन करावं लागतं, त्या वॉटरचं 0 डिग्रीमध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि 0 डिग्री ऑफ वॉटरचं 0 डिग्री ऑफ आईसमध्ये कन्वर्जन करावं लागतं. ओके. सो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण लिहिणार आहोत जे पण आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे सगळी गिवनमध्ये, तर ती की मास पहिल्यांदा आपण लिहूया की मास ऑफ स्टीम, कारण ती आपल्याला सांगितलेली आहे की मास ऑफ स्टीम काय आहे. सो तुम्ही STEM असं लिहू शकता, 80 ग्राम आहे. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे की टेम्परेचर ऑफ स्टीम. सो टेम्परेचर ऑफ, आय होप की माझं अक्षर तुम्हाला समजते, इज इक्वल टू TSTEAM. किती आहे टेम्परेचर ऑफ स्टीम 97 डिग्री सेल्सिअस. इथून आपण जरा असं एक बॉक्स करूया, कारण हा एवढा भाग आपण असंच एक्स्ट्रा घेतला होता समजण्यासाठी, हे फक्त तुम्हाला लिहायचं आहे. ओके. सो त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे टेम्परेचर ऑफ आईस. टेम्परेचर ऑफ आईस किती आहे 0 डिग्री सेल्सिअस, पण त्यासाठी आपण TICE लिहिणार आणि ते 0 डिग्री सेल्सिअस लिहिणार आहोत. ओके. सो अशा पद्धतीने सगळं गिवन आपण लिहितोय. आता जेव्हा आपण जसं की या ठिकाणी जे आपण लिहिले सिम्बॉलिक लँग्वेजमध्ये तेच आता आपल्याला एखाद्या सेंटेन्समध्ये लिहायचं आहे की हीट रिलीज्ड. हीट काय होते रिलीज होते जेव्हा स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होते. अर्थात स्टीमचं वॉटरमध्ये होताना हीट बाहेर फेकली जाणार आहे, हीट गिवन आउट केली जाणार आहे. सो हीट रिलीज्ड ड्युरिंग कन्वर्जन ऑफ स्टीम ऑफ टेम्परेचर स्टीमचं टेम्परेचर काय आहे 97 डिग्री सेल्सिअस इंटू कशामध्ये केलं जाते वॉटर. कुठल्या वॉटरमध्ये होणार आहे 97 डिग्री सेल्सिअसच्याच वॉटरमध्ये होणार आहे. ओके. तो एक रूल आहे आणि तशा पद्धतीनेच ते होतं. टेम्परेचर ऑफ वॉटर ऑफ टेम्परेचर 97 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी ऑफ नाही आहे. ओके. सो आता या ठिकाणी याचा पण फॉर्म्युला ठरलेला आहे की मास ऑफ स्टीम इंटू लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. सो मास ऑफ स्टीम काय आहे 80, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन काय आहे 540. याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आहोत. सो हे झालं की स्टीम संदर्भामध्ये. आता आपण स्टीमपासून 97 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरपर्यंत आलेलो आहोत. आता 97 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो त्या ठिकाणी पण हीट बाहेर फेकली जाणार आहे, कारण टेम्परेचर जास्तच आपण कमी करतो आहे. सो हीट रिलीज केली जाणार आहे. सो हीट रिलीज्ड ड्युरिंग conversion of 97 degree Celsius water into 0 degree Celsius water. ओके. सो 97 डिग्री सेल्सिअस वॉटरचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे 0 डिग्री सेल्सिअस ऑफ वॉटर. आता या ठिकाणी स्टेट चेंज होत आहे का, पाण्याचं बाष्प वगैरे काय होतं आहे का, तर नाही, पाण्याचं पाणीच राहतं आहे. सो जेव्हा स्टेट चेंज होत नाही तेव्हा आपण आपल्या नेहमीचा फॉर्म्युला
क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी असा वापरतो. जेव्हा स्टेट चेंज होता आता या ठिकाणी स्टीमचं वॉटर होत होतं, सो आपण आपल्या लॅटेंट हीटचा फॉर्म्युला वापरला. जेव्हा कुठल्याही प्रकारचा स्टेट चेंज होत नाही तेव्हा आपण आपला जो नेहमीचा फॉर्म्युला आहे हीट गिवन आणि हीट टेकन किंवा रिलीजचा, तर तोच आपण वापरणार आहोत. सो क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी. आता या ठिकाणी आपल्याला एम कोणाचं घ्यायचं आहे, अर्थातच स्टीमचं घ्यायचं आहे, इंटू आपला जो नेहमीचा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे तो आणि डेल्टा टी. डेल्टा टीमध्ये आपण काय घेणार आहोत, हे जे टेम्परेचर आहे तर ते घेणार आहोत. ओके. सो आता या ठिकाणी आपलं स्टीमचं मास जे आहे ते आहे 80 ग्राम. ओके. इंटू आता या ठिकाणी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कोणाची घ्यायची आहे, वॉटरची. वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण आत्ता खूप वेळेला आपण बघितलेली आहे की 1 किलो कॅलरी पर ग्राम असणार आहे. ओके. आणि इंटू डेल्टा टी. डेल्टा टी काय येणार आहे, 97 मायनस 0. 97 मायनस 0. ओके. 97 मायनस 0 टेम्परेचरचा फरक. सो आता या ठिकाणी 18 ग्राम नाही लिहिले तरी चालेल, फक्त 80 पण चालेल. सो 80चं 80च राहणार आहे, ब्रॅकेटमध्ये 97 मायनस 0 येणार आहे. आता तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. आता या ठिकाणी -0 तो काय आपण कन्सिडर नाही करणार आहे. सो 80 मल्टिप्लाय बाय 97 हे आलं आहे आपलं सेकंड इक्वेशन. ओके. आय होप तुम्हाला समजतं आहे, खूप इझी एक्झाम्पल आहे. फक्त या ठिकाणी काही स्टेट ऑफ मॅटर चेंज होत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित थोडं वेगळं वाटत असेल. तर अशा पद्धतीने आपण 2 इक्वेशन्स तयार केलेली आहेत. आता याच्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे, आईसकडे जायचं आहे. आता आईसकडे जाताना आता जेव्हा आपण आईसकडे जातो आहे तेव्हा आपल्याला 0 डिग्री वॉटरपासून 0 डिग्री आईसकडे जायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आईसकडे जाण्यासाठी आपल्याला हीट गेन करावी लागणार आहे. आत्तापर्यंत आपण खाली खाली येत होतो, हीट रिलीज करत होतो. ओके. सो नेमकी आईसकडे जाचपर्यंत हीट किती गेन झाली आहे, कारण आपला आईस काय होते, मेल्ट होते. सो आईस मेल्ट होत आहे, याचा अर्थ आईसकडे हीट आलेली आहे. सो किती हीट आईसकडे आली ज्याच्यामुळे आईस मेल्ट झालं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, कारण आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये हेच विचारलेलं आहे की आईस किती मेल्ट झालेलं आहे. ओके. हाऊ मच आईस विल मेल्ट. सो त्यासाठी आपण काय घेणार आहोत या ठिकाणी, सो या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत, टोटल हीट गेन्ड बाय आईस. आपण असं का लिहिते तुम्हाला कळलं असेलच, कारण आपल्याला आईस किती मेल्ट झालं हे काढायचे. आईस केव्हा मेल्ट होणार, जेव्हा आईस हीट ॲब्झॉर्ब करणार तेव्हाच ते मेल्ट होणार आहे. ओके. सिम्पल सायन्स आहे की जेव्हा आईस हीट ॲब्झॉर्ब करेल तेव्हा ते मेल्ट होणार, त्याचं कन्वर्जन वॉटरमध्ये होणार आहे. सो टोटल हीट गेन बाय आईस. आईस किती हीट गेन करणार आहे, अर्थात आपण आतापर्यंत 2 वेळा पाहिलं की पहिल्यांदा तर पहिल्या स्टेपला जी हीट आहे तर ती गेन केली जाईल, दुसऱ्यांदा या ठिकाणी दुसऱ्या स्टेपची हीट गेन केली जाईल, दोघांचे ॲडिशन झालं. सो इज इक्वल टू 80 इंटू 540 हे पहिलं इक्वेशन प्लस 80 इंटू 97 कशावरून घेतलं, फ्रॉम 1 अँड फ्रॉम 2. ओके. सो जस्ट तुम्हाला आता हे सॉल्व करायचं आहे. तुम्ही हे जे इक्वेशन आहे ते इथेच सॉल्व केलं असतं तरी चाललं असतं, इथे सॉल्व केलं तरी चालणार आहे. इथेच जर सॉल्व केलं असतं तर तुमचं इथलं काम वाचलं असतं. आता या ठिकाणी 80 आपण अर्थात कॉमन काढू शकतो आणि 540 प्लस 97 आपण करू शकतो. सो 80 मल्टिप्लाय बाय 540 प्लस 97 करायचं आहे, 637 होईल. आणि जेव्हा तुम्ही याचा गुणाकार कराल तो तुम्हाला करावा लागणार आहे. ओके. सो जेव्हा तुम्ही याचा गुणाकार कराल तेव्हा 50,960 कॅलोरी तुमचं उत्तर येणार आहे, 50,960 कॅलोरी. ओके. सो आता हे तर झालं पहिली स्टेप. आता नेक्स्ट स्टेप, आतापर्यंत आपण काय फाइंड आउट केलेलं आहे या ठिकाणी की त्या आईसनी किती हीट गेन केली. आता त्या आईसने किती मास हीट गेन केली आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे एकूण त्या गेन केलेल्या जी हीट त्याने गेन केलेली आहे त्याचं मास काय आहे ते आता आपण फाइंड आउट करणार आहोत. सो जस्ट आपण असं लिहूया की सम मास ऑफ द आईस. आता मास ऑफ द आईस आपण काय लिहिणार, अर्थात MIC, कारण मास ऑफ स्टीम आपण MSTM लिहिलं होतं. सो त्याचप्रमाणे विल मेल्ट. कशामुळे मेल्ट होणार आहे, का मेल्ट होणार आहे, तर आताच आपण पाहिलं की या ठिकाणी हीट गेन केलेली आहे. सो हीट गेन केल्यामुळे आईस मेल्ट होणार आहे. किती मेल्ट होणार आहे तेच आता आपण फाइंड आउट करतोय. सो मेल्ट ड्यू टू हीट गेन्ड. कुणी हीट गेन केलेली आहे, आईसनी. ओके. सो आता पुढे आपण काय लिहिणार आहोत, या ठिकाणी आईसचं रूपांतर कशामध्ये होते, वॉटरमध्ये. आईसचं रूपांतर कशामध्ये होते, मेल्ट झाल्यानंतर वॉटरमध्ये. सो या ठिकाणी लॅटेंट हीट आहे, म्हणजेच आपल्याला लॅटेंट हीटचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो मास ऑफ द आईस मल्टिप्लाय बाय लॅटेंट हीट ऑफ मेल्ट. या ठिकाणी आपण लॅटेंट हीट ऑफ मेल्ट घेते कारण आईसचं कन्वर्जन कशामध्ये होते, वॉटरमध्ये होते. या ठिकाणी मास ऑफ आईस आपल्याला माहिती आहे का, तर नाही, तेच तर आपल्याला शोधायचं आहे. इंटू लॅटेंट हीट ऑफ मेल्ट. आत्ताच आपण याआधी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला बाय हार्ट करूनच ठेवायचं आहे, जे की असणार आहे 80 इज इक्वल टू, आत्ताच आपण फाइंड आउट केली व्हॅल्यू, ती म्हणजे एकूण हीट किती गेन केलेली आहे तर ती होती 50,960. ओके. आता आपल्याला मास ऑफ आईस फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी सिम्पल आपण काय करणार आहोत, याला शिफ्ट करणार आहोत
राईट हँड साईडला सो ते डिवाईड करेल 50960 डिवायडेड बाय 80. आता तुम्ही याला डिव्हिजन करा तेव्हा तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल 637 ग्राम. याचा अर्थ किती आईस मेल्ट झालेला आहे? 637 ग्राम आईस मेल्ट झालेला आहे जेव्हा त्याला 50,960 एवढी कॅलोरी हीट दिली आहे तेव्हा. सो देअर फॉर 637 ग्राम ऑफ आईस विल बी मेल्ट. काय झालेलं आहे? मेल्ट झालेली आहे. कशामुळे मेल्ट झालेली आहे? व्हेन 50,960 कॅलोरी हीट इज गिवन टू दी आईस. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. हा आहे आपला फर्स्ट पार्ट ज्यामध्ये आपण गिवन सोल्युशन आणि वगैरे वगैरे लिहिलं होतं. तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचं तर काढू शकता किंवा व्हिडिओ बॅक जाऊन तुम्ही पुन्हा एकदा स्क्रीनशॉट वगैरे काय काढायचं ते करू शकता. तर इथपर्यंत आपण किती हीट रिक्वायर्ड आहे आईस मेल्ट व्हायला ते काढलं होतं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपण पाहिलं होतं की नेमकी किती आईस मेल्ट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तिन्ही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यानंतर जे एक्सरसाइजमधले जे एक्झाम्पल आहेत जे की सॉल्व करायचे आहेत ते हवे असल्यास तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पण पाहूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. सो बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.